याकोबाचे पत्र अध्याय 4:7. म्हणून देवाच्या अधीन राहा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून दूर पळून जाईल. म्हणून देवाच्या अधीन राहा, सैतानाला अडवा, म्हणजे तुम्हापासून सैतान दूर पळून जाईल. दूर. आपल्याला परमेश्वर प्रभू येशूच्या अधीन राहायचं आहे, देवाकडे राहायचं आहे. जर आपण देवाकडे राहिलेच नाही तर सैतानाला नाही सपाटू शकत, सैतान नाही पळू शकत, सैतान नाही पळणार. पण आपण देवाकडे असलो, प्रभू येशूकडे असला तर सैतान नक्कीच पळून जाईल. प्रिय भाव बहिणीनो, आपल्याचं सैतान का पळून जात नाही? सैतानाला आपण का अडवू शकत नाही? आपण देवाकडे जात नाही आणि देवाच्या आज्ञा पाळत नाही, देवाच्या अधीन राहत नाही, म्हणून आपण सैतानाला शेपाटू शकत नाही. पण आपण देवाकडे गेलो, देवाच्या अधीन राहिलो, देवाकडे राहिलो तर सैतानाला आपण शेपाटू शकतो. सैतान आपल्यापासून पळू शकतो. सैतानाला शेपाटण्याची संधी आहे. देवाकडे आपल्याला राहायचं आहे, देवाच्या अधीन राहायचं आहे. देवाच्या अधीन असल्या प्रिय भाव बनवलं तर सैतानाला संधी नाही. सैतान पळून जातो, सैतान निघून जातो. सैतानाला ऐकायला वाटत नाही, सैतानाला राहा वाटत नाही. का? परमेश्वराचं नाव, येशूचं नाव, सकाळी संध्याकाळी येशूचं नाव आणि येशूचं नाव, देवाचं नाव, देवाचं नाव म्हणजे येशूचं नाव घेऊन सैतानाला सहन होत नाही, सैतानाला दुःख होतो. म्हणून प्रिय भावांनो बहिणींनो, सैतान निघून जातो, पळून जातो. सैतानाला कधी संधी देऊ नका. देवाच्या अधीन राहा, देवाकडे राहा. प्रिय भावांनो बहिणींनो, की सैतान पळून जातो. प्रिय भावांनो बहिणींनो, आपण देवाकडे राहत नाही, देवाच्या अधीन राहत नाही, देवाची आपण आज्ञा पाळत नाही, देवाकडे आपण येत नाही. सैतानाला कसं शेपाटणार? ज्यापर्यंत त्याच्या अधीन राहिलंच नाही, त्याच्या वचनात राहिलं नाही तर सैतानाला नाही आपण शेपाटू शकत. सैतान नाही बोलू शकत. येशूच्या नावाने सैतान हारून गेलेला प्रिय भावांनो बहिणींनो, तर येशूच्या नावाने सैतान नाही टिकू शकत. सैतान पळून जातो, सैतान निघून जातो, आपल्याला सुख शांती भेटते. हालेलुया, हालेलुया. प्रिय भाव बहिणींनो, देवाच्या अधीन असलो की सैतानाला दुखवतं, सैतानाला संधी नाही. सैतान निघून जातो आणि जेव्हा सैतान निघून जातो तेव्हा आपल्या संसारात, आपल्या परिवारात सुख शांती येते. सुखात आनंदी जीवन मनुष्य जगतो. प्रिय भाव बहिणींनो, सैतानाला संधी देतात आणि सैतान जायला तयार होत नाही, कारण त्याला संधी आहे, घरात त्याला जागा आहे. आणि त्याला जागा असते ना तेव्हा सैतान पळून जात नाही, कारण त्याला बोलवत आहे माणसं, त्याला थांबवत आहे. कशी थांबवतात, कशी बोलवतात माणसं? गरीब वर्षात हे देवा, हे देवा, आणि थोडा वेळ देवा करतात, पण हे थोड्या वेळात त्याचे शब्द बदलून जातो. मन बदलतात की नाही मला पाप करायचं आहे, नाही मला वाईट करायचं आहे, मला चोरी करायचं आहे. प्रिय भाव बहिणीनो, सैतान नाही पळू शकत. सैतानाला विचाराने पकडून ठेवलेला आहे, सैतानाला संधी देत आहे. म्हणून प्रिय भाव बहिणीनो, विचाराने संधी देऊ नका, त्याला संधी कुठे देऊ नका. संधी जर भेटलीच नाही तर सैतान पळून जातो. आणि ज्यापर्यंत सैतान पळून जात नाही त्यापर्यंत आपल्या जीवनात सुख शांती नाही, विजय नाही, शांती नाही. प्रिय भाव बहिणीनो, आज पती विश्वासू असतो तर पत्नी विश्वासू नसतो, पत्नी विश्वासू असते तर पती विश्वासू नसतो. हालेलुया. आणि याच कारणास सैतानाला संधी आहे. सैतानाला पकडून धरतात, पकडून ठेवतात. म्हणून जीवनात सुख शांती नाही, आनंद नाही, प्रेम नाही, प्रीती नाही.
पण सैतान पळून गेला तर आपल्या जीवनात सुख शांती आनंद होतो. म्हणून प्रिय भावांनो बहिणींनो, आज मनुष्य का मघारे आहे? मनुष्याच्या जीवनात का आनंद नाही, का प्रेम नाही, का प्रीती नाही? थोडा वेळ असतो मग प्रीती निघून जाते, थोडा वेळ आनंद असतो निघून जातो. जोपर्यंत देवाकडे असतात तर देवा प्रेम दाखवतात, प्रीती दाखवतात. पण देवापासून गेले लांब थोडे तर मनाचे विचार बदलतात, आणि मनाचे विचार बदलतात. या मनाच्या विचाराने सैतानाचा हात पकडतात, आणि सैतानाचा हात पकडून सैतानाची मैत्री करतात, जोडी करतात, आणि संसाराचे नुकसान करतात, नाश करतात. प्रिय भान बहिणींनो, सैतानाला संधी देऊ नका, सैतानाला संधी देऊ नका. सैतान विचाराने आत घुसते, आधी सैतान विचार टाकतो, हा विचार बदलतो काही पाहतो, विचार बदलतो का नाही सैतान जाणतो. पण माणसाने विचार बदलला तर सैतानाचा ऐकतो, सैतानाचा हात पकडतो. आणि जेव्हा सैतानाचा ऐकतो, सैतानाचा हात पकडतो, तेव्हा घराबाहेर जातो आणि वाईट मार्गाला जातो. आणि जेव्हा वाईट मार्गाला जातो तेव्हा घरात, परिवारमध्ये शांती नाही, दुःख, संकट, पीडा हे निर्माण होतं. प्रिय भावनो बहिणींनो, विचार कंट्रोल करा, सैतानाला संधी देऊ नका. माणूस विचारानेच सैतानाकडे ओढले जातो. सैतानाला संधी देऊ नका. देवाच्या अधीन राहा. चांगला गुण आणि चांगले विचार, देवाचं वचन अंतःकरणात साठवा. चांगलं गुण, प्रेम, प्रीती हे आपल्या अंतःकरणात साठवायचं आहे, वाईट साठवायचं नाही. वाईटाचा विचार सुद्धा करू नका, सैतानाला संधी नाही. वाईट विचाराने सैतानाला संधी, सैतान पार होतो. आणि वाईट विचाराने सैतान जात नाही. आपण सांगतो मला सैतान दुखवतो, सैतान मला नेतो. सैतान आपल्याला कधीच येऊन आणि हाताला पकडला आणि घेऊन गेला, हाताला पकडला आणि घेऊन गेला आणि फाजली नाही, नाही. माणसाचे विचार बदलतो सैतान. वाईट विचार जेव्हा माणसाच्या अंतःकरणात असतात तेव्हा सैतानाची जोडी करतो, वाईट विचार. म्हणून प्रिय भाव बहिणींनो, आपल्या अंतःकरणात चांगले विचार असणे गरजेचं आहे. देवाच्या अधीन राहा. चांगलं गुण, चांगले विचार तुम्ही वचनाने, चांगले गुणांनी भरत जाणार आहेत. आणि सैतानाला संधी नाही, सैतान पडणार आहे. आणि आपल्या परिवारामध्ये, संसारामध्ये सुख शांती भेटणार आहे. म्हणून 8वें वचनात सांगितलेलं आहे, तुम्ही देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पाप्यानो, तुम्ही हात शुद्ध करा. अहो बुद्धिमनाच्या मनुष्यानो, अंतःकरण शुद्ध करा. तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. जोपर्यंत देवाजवळ तुम्ही येत नाही तोपर्यंत देव तुमच्या जवळ येणार नाही. तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. प्रिय भाऊ बहिणींनो, देव सर्व सोडून आपलं तारण करण्यासाठी, तारणासाठी सर्व सोडून या पृथ्वीवर आलेला आहे. आपल्याला 5 पावला चालून येशू ख्रिस्ताकडे, येशूकडे गेलं पाहिजे. जोपर्यंत आपण येशूकडे जात नाही तोपर्यंत येशू आपल्याकडे येत नाही. आपल्याला जाणे गरजेचं आहे. का जाणे गरजेचं आहे? जीवनात सुख शांती पाहिजे म्हणून.
देवाकडे जायचं की जीवनात सुख शांती मिळावं, आनंद मिळावं, शांती मिळावं, जीवाला शांती, बरकत, आनंद, ह्या सगळ्या गोष्टी भेटतात येशूद्वारे. म्हणून आपण येशूकडे जाणे फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे. येशू परमेश्वर आहे, येशू आपला देव आहे, येशू आपला बाप आहे. येशूकडे आपण जाणे गरजेचं फार महत्वाचं आहे. आणि ज्यापर्यंत आपण त्याच्या चरणाशी जात नाही, ज्यापर्यंत आपण जात नाही, तर परमेश्वर आपल्याकडे येत नाही. ज्यापर्यंत आपण त्याच्याकडे जात नाही, त्यापर्यंत त्याचे आपल्याला आशीर्वाद भेटू शकत नाही. लोक सांगतात मी देवाचं नाव घेत आहे, मी येशूचे नाव घेतो, मी परमेश्वराचे नाव घेतो, मी देवाला कधीच विसरत नाही. लोक आज हेच लोक सांगत आहेत, मी येशूला ओळखतो, मी घरी प्रार्थना करत आहे, मी देवाला विसरलेला नाही, मी येशूला विसरलेला आहे, पण मी घरी प्रार्थना करत आहे. पण प्रिय भाव बहिणींनो, देवाचा आशीर्वाद नाही मिळू शकत ज्यापर्यंत देवाकडे जात नाही, त्यापर्यंत देवाचा आशीर्वाद नाही मिळू शकत. जेव्हा जाईल तेव्हा देवाचा आशीर्वाद मिळेल, तेव्हा जीवनामध्ये सुख शांती आणि आनंद येईल. लोक सांगतात मी ओळखतो, माझ्या देवावर विश्वास आहे. ज्याच्या प्रिय भाव बहिणींनो, जो विश्वास आहे, जो येशूला ओळखत आहे, तो कधी पवित्र दिवस येतो आणि कधी मी देवाचे गौरव करण्यासाठी जाऊ, कधी हप्ता येतो आणि कधी मी देवाचे गौरव करण्यासाठी जाऊ आणि देवाचे मी आशीर्वाद मिळू. मनात धुसधुस असतं, पण आज मनुष्याचं मन हे दुःखी झालेलं आहे, कठीण झालेलं आहे, कठीण. प्रत्येकाला संपत्ती हवी आहे, पैसा, संपत्ती. आणि आज जगातल्या लोकांचं मन त्या संपत्तीकडे वळलेलं आहे, पैशाकडे वळलेलं आहे. आज लोक पैशाला आणि संपत्तीला नांगत आहेत. हे पैशाला, संपत्तीला आज लोक बघत आहेत, मन ध्यान तिकडे आहे. म्हणून देवाकडे यायला टाइम भेटत नाही, देवाचं गौरव करायला टाइम भेटत नाही, देवाचं गौरव करायला यायला वाटत नाही. का? खरं एक दिवसाची मजुरी 1000 रुपये मला भेटणार आहे, ती भेटणार नाही. मला संपत्ती जी भेटणार आहे ती मला भेटणार नाही. म्हणून आज लोकांचं मन, ही बुद्धी आज कठीण झालेलं आहे. लोक जास्त कामावर लक्ष देत आहेत की मी पैसा मिळवू, मी संपत्ती जमा करू आणि मी जीवनात खुश राहील असं वाटते. पण प्रिय भाव बहिणींनो, या शरीराच्या कसरतीमुळे जीवनात आनंद नाही. बायबल सांगतो शरीराच्या कसरतीमुळे जीवनात आनंद नाही. पण देवाची सेवा करा तर सार्वकालिक आनंद आहे आणि जीवन आहे. हालेलुया. देवाची सेवा कराल, देवाचा गौरव कराल तर सार्वकालिक आनंद 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 आणि सार्वकालिक जीवन पण भेटते. प्रिय भाव बहिणींनो, संपत्तीची वाढ का होत नाही? आपल्याला पैसा दाना का पुरवठा होत नाही? आपल्या मनाचे विचार जे आहे ते बदललेले आहे. हे बुद्धी कठीण झालेले आहे. मन संपत्तीकडे लागत आहे, मन पैशाकडे लागत आहे आणि मन तिकडे लागत आहे. म्हणून आपण कामाकडे लक्ष देत आहे, म्हणून आपली संपत्तीची वाढ होत नाही. का?
जोपर्यंत देवाकडे जात नाही त्यापर्यंत देवाचे आशीर्वाद भेटत नाही, आणि जोपर्यंत देवाचे आशीर्वाद भेटत नाही त्यापर्यंत संपत्तीची वाढ होत नाही वाढ होत. जोपर्यंत आपण देवाकडे जात नाही त्यापर्यंत देवाचा आशीर्वाद भेटत नाही, आणि जोपर्यंत आशीर्वाद भेटत नाही त्यापर्यंत पैसेला वाढ होत नाही, दाण्याची वाढ होत नाही. कारण का? देवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख शांती, देवाचा आशीर्वाद असतो, कुठलाही रोग लागत नाही, कुठला रोग लागत नाही. देवाचा आशीर्वाद असतो, शैतान फटका पाडू शकत नाही, कारण त्याच्या जादू टोना विद्या लागत नाही. कारण देवाचा आशीर्वाद आहे, आणि देवाचा आशीर्वादाने सुखात आणि मजेत परिवार. का? तर देवाचा आशीर्वाद आहे, आणि देवाचा आशीर्वाद दिला की शरीरात कसरत, मेहनत, कमावा, दवाखान्याला भरा, कमावा, भक्ताकडे जा, कमावा, हे खा त्या खा, आणि पैसा नाही. गरीब परिस्थिती होत चालली आहे, कठीण परिस्थिती होत चालली आहे, जीवनात दुःख, वाढ होत नाही. प्रिय भाव आणि बहिणीनं, वाढ कशी होणार? आपण देवाचा आशीर्वाद घालवलाय, देवाचं गौरव आपण घालवलंय, देवाचं गौरव आपण सोडलेलं आहे, म्हणून आपल्या जीवनात आशीर्वाद नाही, आपल्याला आशीर्वाद नाही, म्हणून आपल्याला पैसा पुरवठा होत नाही, संपत्ती पुरवठा होत नाही, जीवनात सुख शांती नाही. देवाचा आशीर्वाद जेव्हा भेटते तेव्हा पैशाची वाढ होतो. जोपर्यंत प्रिय भाव आणि बहिणीनं देवा येशूकडे आले नव्हतं लोक, त्यापर्यंत जीवनात दुःखी होते. माझ्याकडे 1 कोटी पैसा होता, गेला. माझ्याकडे 50 लाख होते, पैसे गेला. खपवले शैताना. प्रिय भाव आणि बहिणीनं, शैतानाचं काम आहे खपवण्याचं, दुःख देण्याचं. येशूचं काम आहे जीवन देण्याचं. म्हणून प्रिय भाव बहिणीनं, आपल्याला जोपर्यंत येशूकडे आलं नव्हतं तेव्हा आपल्या जीवनात दुःख होतं. पैसा गेला, संपत्ती गेली, खपून टाकली, खर्चून टाकली, पुरवठा होत नाही, दुःखात, संकटात बाकी मरू जगू अशी परिस्थिती जीवनात होती. पण जेव्हा येशू सापडला, जेव्हा येशू भेटला आपल्याला, तेव्हा येशूकडे येऊन त्याच्या सभा करून, सभेमध्ये भाग घेऊन देवाचा आशीर्वाद आपल्याला भेटत गेला, देवाचा आशीर्वाद भेटत गेला. आणि जसं देवाचा आशीर्वाद भेटत गेला तशी पैशाची वाढ होत गेली, संपत्तीची वाढ होत गेली, आणि जीवनात सुखी, आज सुख शांती तुमच्या जीवनात आहे. आज सगळं वाईट मार्ग लोकांचं इशूदारीत निघून गेलेलं आहे, पिणं इशूदारी निघून गेलेलं आहे, तंबाखाना इशूदारी निघून गेल्या, गुटखे, तंबाखाना, कोटर, बियर, तावडी, नशा, इशूकडे येऊन सगळं हे वाईट खाना पिना, हे मार्ग बंद झालेले आहेत. भक्ताकडे जाण्याचे मार्ग बंद झालेले आहेत, काही लोक डॉक्टरकडे जाण्याचे मार्ग बंद झालेले आहेत. पैसा संपत्तीची वाढ होत चालली. का? देवाचा आशीर्वाद भेटला, येशूचा आशीर्वाद भेटला, म्हणून आज लोकाला, जगाला आज दिसून येत आहे, लोकाला आज दिसून येत आहे देवाच्या आशीर्वादाने मेलेले जिवंत झालेले आहेत. आज प्रवेशच्या नावाने आज लोकांकडे काही नव्हतं, पण आज गाडी, बंगला येशूने दिलेला आज हसत आणि मजेत आहेत लोक. आज येशूकडे कोणी आलेलं नाही, करोडपती होती, आज ते रोडपती झालेले आहेत. पण जे येशूकडे आहेत, जे देवाकडे आहेत, देवाने त्याला भरपूर दिलेलं आहे, आज मजेत आहेत. हालेलुया. का मजेत आहेत? कारण देवाचा आशीर्वाद भेटलेला आहे. म्हणून प्रिय भाव बहिणींनो, पहिले हात शुद्ध करा, हे हात शुद्ध करा. हे हाताने पाप होत आहे, पाप होत आहे. बुद्धिमानाच्या लोकांनी अंतकरण साफ करा,
मनाची बुद्धी चालवून लोक आज श्रेष्ठ आहेत, हुशार आहेत. आज देवाला घाबरत नाही, देवाचा गुणवान नाही, असं आज लोक बुद्धी वापरत आहेत. आज लोक बुद्धी वापरत आहेत. पण प्रिय भान बहिणींनो, म्हणून स्वतःची बुद्धी वापरून आज देवापासून लांब आहेत. या हाताने आपण पाप करत आहेत, या हाताने आपण रिश्वत घेत आहेत, या हाताने आपण चोरी करत आहेत. म्हणून परमेश्वर तुम्ही हात शाप करा आधी. आणि बुद्धी आपली कठीण आहे, जड झालेलं आहे, वजन झालेलं आहे. या बुद्धीने देवाचा गुणमान नाही, ईश्वराला मानत नाही, देवाला मानत नाही. आज देवाला पाया आपण पाडवतो. प्रिय भाव बहिणींनो, आपण देवाकडे जायला तयार होत नाही, पण आपल्या बुद्धीने देवा बोलवायची तयारी करता. ये 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 ये, पण मी येणार नाही. तू ये, पण मी येणार नाही. तू ये. प्रिय भाव बहिणींनो, जापर्यंत येशूकडे आपण जात नाही, पण येशू येत नाही. जापर्यंत आपण जात नाही येशूकडे, त्यापर्यंत येशू आपल्याकडे येत नाही. जापर्यंत येशूकडे जात नाही, त्यापर्यंत येशूचा आशीर्वाद आपल्याला भेटत नाही. आपण गेलो तर देव आपल्याकडे येतो आणि देवाचा आशीर्वाद आपल्यावर असतो, आपल्या पती पत्नीवर असतो, मुलांवर असतो, घरावर असतो, पैशा दानावर, संपत्तीवर आशीर्वाद असतो. आणि आशीर्वादाने वाढ होतो, वाढ. हालेलुया. जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा सांगा, या हाताने मी पाप केलेला आहे, या हाताने पैसा घेतलेला आहे, या हाताने मी चोरलेला आहे, तेव्हा मला क्षमा कर. ह्या बुद्धीने मी वाईट विचार केलेला आहे, तेव्हा मला क्षमा कर. ईश मला क्षमा कर. प्रिय भाव बहिणीनो, हेच आज कठीण मनाने माणसाचं जीवन का बदलत नाही, का जीवन बदलत नाही? विचाराने, या बुद्धीच्या विचाराने शैतानाचा हात पकडलेला आहे. शैतानाला संधी देत आहे. पण निर्मळ मनाने जर ईश्वर विश्वास केला, स्वीकार केला, तर त्या व्यक्तीचं जीवन बदलतं. म्हणून प्रिय भाव बहिणीनो, दुःख व्हा, नवे वचनात सांगितलं, दुःख व्हा, रडा, शोक करा, हसण्याचा शोक करा. रडायचं आहे, दुःखी व्हायचं आहे. आपल्या हसण्याचा आनंद ख्रिस्तामध्ये हो. आज कोण शोक करतो, कोण रडतो, आबरू लागते. प्रभू, मी केलेलं पाप मला क्षमा कर, मी केलेल्या हातातून पाप मला क्षमा कर, मी केलेल्या नजरेतून पाप मला क्षमा कर. लोक दुःखवतात, पश्चाताप करतात, पण आज आपलं मन कठीण आहे. पश्चातापाची वेळ येते, लोक बघणार, इकडे बघतात, मला कोण हसेल का, मला कोण नांगेल का. पश्चातापाची ताकदच माहित नाही. का रडायचं, का पश्चाताप करायचा? की आपल्याला प्रवेशाने क्षमा करावे म्हणून पश्चाताप करायचा आहे. मला क्षमा करावी, येशूने मला क्षमा केलं पाहिजे, येशूने मला माफ केलं पाहिजे, येशूने मला जवळ करायला पाहिजे, म्हणून मी पश्चाताप करत आहे. माझ्या पापाची मी क्षमा मागत आहे. येशू मला जवळ घे, मला अपराधाची, माझ्या पापाची मला क्षमा कर, म्हणून आपण पश्चाताप करायचा आहे. प्रिय भान बहिणीनं, दुसरा व्यक्ती हसल तर हसू दे, नागत असेल तर नागू दे, पण माझी अपराधाची, माझी पापाची मला क्षमा मागायची देवाकडनं. मला देवाकडे राहायचं आहे, मला देवाकडे राहायचं आहे, मला देवाच्या चरणात जायचं आहे, मला देवाचा हात धरायचा आहे, मला येशूकडे राहायचं आहे, येशूद्वारे राहायचं आहे. येशू माझ्यामध्ये पाहिजे, मी येशूमध्ये पाहिजे, हे मला जीवन
जगायचं आहे. प्रिय भाव बहिणीनं, माणसाचं मन कठीण आहे का? इज्जत आज प्रिय आपल्याला इज्जतच मारतो. आज आपल्या लोकांना इज्जत मारून आज आपण मगारे आहेत. इज्जत आबरू. प्रिय भाव बहिणीनं, पश्चातापाची ही वेळ असते. या प्रार्थनामध्ये पश्चाताप करणे अति महत्वाचे आहे. परमेश्वर आत्मेने आहे. देव आपल्या बरोबर आहे. ज्या ठिकाणी सभा भरते त्या ठिकाणी देवाचं दूत, देव परमेश्वर उपस्थित असते. देव बघतो. प्रत्येकाचे नाव नोंद असते. कोण सभेला आलेला त्याचे नाव नोंद असते, लिखित असते. प्रिय भाव बहिणीनं, आपण देवाकडे येणे गरजेचं आहे. पश्चाताप करणे गरजेचं आहे. देवाला धन्यवाद देणे गरजेचं आहे. फार महत्वाचे आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्याला देवाकडे येणे, देवाला धन्यवाद देणे अति महत्वाचे आहे, फार गरजेचं आहे. आज आपण देवाकडे आलेला आहे. देवा, माझ्या अपराधाचे, माझ्या पापाचे मला क्षमा कर. तू मला आशीर्वादाने भर, माझे भर. बोला, येशू बाप्पा, मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे, विश्वास ठेवला आहे. माझं पाप, माझा अपराध मी तुझ्या हाती देत आहे. या पापापासून, या चुकापासून, या अपराधापासून मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. परमेश्वर क्षमा करणारच. परमेश्वर येशू क्षमा करणारच. येशू शक्तिशाली आहे. प्रिय भाऊ बहिणींनो, आज आपण आपल्या बुद्धीने, कठीण मनाने देवाचा आपण हात जोडत नाही, देवाचा हात धरत नाही. आपण हात जोडायला तयार होत नाही, धरायला तयार होत नाही. हे कठीण मन झालेलं आहे. म्हणून पहिला पेत्र 5:6 वाचायचं आहे. पहिला पेत्र 5:6. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, पराक्रमी हाताखाली लीन व्हा. यासाठी की त्याने तुम्हास योग्य वेळी उंच करावे. त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हायचं आहे. की योग्य वेळी त्यांनी उंच करावे. लीन, पराक्रमी हाताखाली लीन व्हायचं आहे. कसं लीन आहे? आज प्रिय भाग बनलं, आज माणसं कोणी सहन करायला तयार होत नाही. एक शब्द बोलला, हालेलुया, हालेलुया. एक शब्द बोलला, बायको पण एक शब्द बोलली पुरुषाला, का मार ठोचा ठाक कर. मला काय बोललोस? पुरुष बोलला की बायको लगेच चढून बोलते. बायको बोलली की पुरुष लगेच चढून बोलते आणि त्यांचं भांडण चालू. प्रभू हे नाही सांगत का तुम्ही गाज करा, ह्याला लीन नाही सांगत. तुमचे भडका दिला तरी पण तुम्ही सहन केले पाहिजे. दोष आरोप आला तरी तुम्ही सहन केलं पाहिजे. तुमच्या निंदा शिष्ट झाल्या तरी तुम्ही सहन केलं पाहिजे. तुझे कानफटात मारला, तुझ्या कानफटात मारला तरी सहन केला पाहिजे. त्याला सांगतात लीन. येशू लीन झाला. 40 दिवस उपवास केला तेव्हा लीन झाला परमेश्वराच्या हातात. आणि यहुदी लोकांनी त्याला मारलं. त्याला राग मिळाला. बापा याला समजत नाही, याला क्षमा कर, याला समजत नाही आहे. आपण ते एखाद कोणी मारले, एखाद शब्द बोलला की लगेच आपण चढून बोलतो.
जो व्यक्ती चढून बोलतो, जो व्यक्ती लगेच त्याच्यात चढून बोलतो, त्याच्या ठाई देवाची प्रीती नाही, तो लीन नाही. तो लीन नाही, देवाची प्रीती नाही, देवाचा गुण नाही बाळगत. जो लीन झालेला आहे, एक शब्द सुद्धा बोलत नाही, तो कायद्यानेच बोलणार, रग घेणार नाही. अरे येशू वधस्तंभावर खिल्ला होता तेव्हा एक शब्द सुद्धा बोलले असतं ना की यार धरतीची राख हो, ते एक क्षणात धरतीची राख झाली असती. एक क्षणास पण येशूने एक शब्द सुद्धा काढला नाही वाईट. जे त्याला मारत होतं, हाता पहिला केले, ठोकले, त्याला त्यांनी क्षमा केली. बापा ह्याला समजत नाही आहे, ह्याला क्षमा कर. जर याला समजलं असतं तर मला मारलं नसतं. लोकांनी येशूला ओळखलं असतं, हा परमेश्वरचा पुत्र आहे, खरोखर परमेश्वर आहे. त्याला हातापायला खिलं ठोकले नसतं. पण आज परमेश्वर मानव रूप घेतलं, धरतीवर आला, देवाचं वचन सांगितलं, देवाचं नातं जोडून दिलं, ओळख करून दिली, ते एक दिवस स्वर्गात चढून गेलं. आज प्रिय भाव बहिणीनं, आज तो आपल्यामध्ये कार्य करत आहे आणि तो आपल्याला शिकवत आहे, लीन होण्यास शिकवत आहे. कोणाचं वाईट करू नका. तुझे एक गालावर मारलं असेल तर दुसरं गाल दे, पण तू मारू नको. तो तुला दोष दिसत असेल तर त्याला तू क्षमा कर. आज प्रिय भावनेनो, जो तुला दोष ठरवत असेल तर दोष त्याच्यात निघणार. प्रिय भाव बहिणीनो, जसा देव लीन झालेला आहे तसं आपण लीन व्हायचं आहे. मनात राग नसला पाहिजे, मनात बिकट मन, दुःखी मन आपल्या जीवनात नसलं पाहिजे, असं देवाचे वचन सांगतं. तर खरोखर देवाचा गुण त्याच्या अंतःकरणात आहे, देवाचं प्रेम प्रकट होतो, देवाचे गुण त्याच्यामध्ये दिसून येतात. पण जो कजा भानगडी करतो, ज्याच्या जीवनात राग आहे, त्याच्या जीवनात देवाचे गुण असतात. देवाला ओळखत नाही म्हणून हे गुण आहेत, पण देवाला ओळखतो त्याचे चांगले गुण असतात. तो म्हणून प्रिय भाव बहिणीनो, देवाच्या प्रकारे आपण लीन व्हायचं आहे, त्याच्या हाताखाली लीन व्हायचं आहे. म्हणून 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो. आपली सर्व चिंता ईश्वर टाकायची आहे, येशूच्या हाती द्यायची आहे. आपली चिंता देवाला ठाऊक आहे, येशूला ठाऊक आहे. माझी चिंता किती आहे, मला कोणाची चिंता आहे, मला काय हवे, मला काय पाहिजे आहे, हे सर्व चिंता देवाला माहित आहे, येशूला माहित आहे. तुमच्या जीवनात जी चिंता असेल, तुम्हाला जी चिंता आहे, ते येशूवर सोपवून द्यायचं आहे, येशूच्या हाती द्यायचं आहे. आपली चिंता प्रवेश दूर करणार आहे. हालेलुया. आपल्याला चिंता आहे, पैसा नाही, भात नाही, टोपा नाही, गाडी नाही, बंगला नाही, जागा नाही, अशी परिस्थिती आहे. पण देव सांगतो, तुला किती चिंता आहे हे मला ठाऊक आहे.
देव आपल्याला चिंता देवावर टाकायला सांगतो. तुझी चिंता माझ्यावर टाक आणि चल माझ्या माघारी ये, तुला एक माडे बांधून देईन. हालेलुया. त्यांची चिंता होती तेवढी देवावर शोभत दिली आणि देवाच्या माघारी चाललं. त्याची जागा जमीन माडे गाड्यावर सगळ्या येशूने दिलेला आहे. हालेलुया. आणि स्वर्ग वाचून आणि देवा वाचून एकही व्यक्तीला काहीच भेटलेलं नाही. जे आपले गड आहे ते देवाने दिलेलं आहे. हे जे आहे ते देवाने दिलेलं आहे. हे देवाने दिलेलं आहे. ही देवाने दिलेलं आहे. त्याच्यावर कोणी दिलेलं नाही. प्रभू येशूने दिलेला आहे. मला येशूने दिलेला आहे. हालेलुया. 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 बोला हे माझ्या येशूने दिलेलं आहे. हे जीवन मला येशूने दिलेलं आहे. हे कपडा मला येशूने दिलेला आहे. अन्न मला येशूने दिलेलं आहे. नोकरी मला येशूने दिलेलं आहे. हे सर्व मला येशूने दिलेलं आहे. बोला येशूचा आभार मानत आहे. जोरदार टाळ्या आहे. हालेलुया. म्हणून प्रिय भाव बहिणीनो, हे सर्व येशूचे आहे आणि येशू आपल्याला पाहताय लागत आहे. म्हणून लुस्कान कशी करायची, आपल्याला खड्ड्यात कसं पाडायचं, देवापासून लांब कसं न्यायचं, हे ऋषिकांचं काम आहे. कारण त्याला खालती टाकलेला तेव्हा देवाने राग ठेवलेला होता का मी तुझ्यापासून लांब नेईन, तुला मी ओळख करून देणार नाही. सैतान तेव्हा नाश करत होता. म्हणून 8व्या वचनावर सांगितलेलं आहे, सावधान असा, सावधान, चतुर राहा. कारण सैतान, गजणारा सैतान हा गिळण्यासाठी, नाश करण्यासाठी टपून आहे. प्रिय भाऊ बहिणींनो, आपण सावधान राहायचं आहे. सैतानाला संधी द्यायची नाही. येशूच्या अधीन राहायचं आहे. देवाच्या अधीन राहायचं आहे. सैतानाला संधी द्यायची नाही. सैतान फिरत आहे. सैतान येत आहे, फिरत आहे. सैतान फिरतो. व्यक्ती कधी चुका करतो आणि फटका मारू तेच पाहतो. कधी संसारात गाळ झाला, काही झाला, संकट आलं, सैतानाला संधी देऊ नका. सैतान फिरतेवर आहे आणि संधी दिली तर सैतान लगेच फटका पाडतो. मग प्रिय भाव बहिणींनो, जास्तीत नतर जे माणसं येशूकडे जातात, देवाकडे जातात, त्याच्यावर सैतानाची नजर आहे की मनुष्य, पुरुष असो स्त्री असो, कधीच चुकते आणि मी त्याला फटका पाडू. आणि मग लोकांचं मन बदलते. मी येशूमध्ये जाऊन, देवाकडे जाऊन सुद्धा मला संकट आहे, मला दुःख आहे. मी देवाकडे गेले तरी काय दुःख. आपण चुकलो, आपण चुका केलेत. सैतानाला आपण संधी दिलेली आहे. ज्यापर्यंत मनुष्य चुकत नाही त्यापर्यंत फटका भेटत नाही. ज्यापर्यंत मनुष्य चुकत नाही, सैतानाचा हात धरत नाही, त्या मित्र बनत नाही. म्हणून सैतानाचा हात धरू नका, मित्र बनू नका, सैतानाला संधी देऊ नका. देवाचा हात पकडा आणि देवाच्या आरी जा. हालेलुया. देवाच्या आरी जा. सैतानाला संधी देऊ नका. तुमच्या जीवनात आनंद आनंद, लास्टपर्यंत आनंद आनंद होणार आहे तुमच्या जीवनात. म्हणून तुमचा देव परमेश्वर याच्या अधीन राहायचं आहे. याच्या अधीन राहा.
देवाच्या अधीन राहा, सगळ्या गोष्टी देवाच्या अधीन करा. शैतानाला संधी नाही आणि तुमच्या जीवनात आनंद आनंद पैशाची दाण्याची संपत्तीची वाढ होत जाणार आहे. हालेलुया. आज आपली बुद्धी आपलं मन सांगतो की मी रक्ताचं पाणी केलं आणि मी बंगला बांधला, मी रक्ताचं पाणी केले, मी वाड्या चालू केल्या, मी रक्ताचं पाणी केलं, मेहनत केली, हे केलं नाही. ही इच्छा आहे, हे करून दिलेलं आहे, प्रवेश नाही. म्हणून प्रिय भाव बहिणीनो, हे मनाची कल्पना आहे, मनाचे विचार आहे, पण देवा अजून व्यक्ती काही करू शकत नाही, देवच देतो. म्हणून देवाच्या अधीन राहायचं आहे, येशूच्या अधीन राहायचं आहे, शैतानाला शेपटायचं आहे आणि देवाचा आशीर्वाद मिळवायचा आणि जीवनामध्ये सुख शांती मिळवायची आहे. हालेलुया.